नमस्कार, मी डॉक्टर मेधा कारेटकर, सिपेंडरार महाविद्यालय तुळशीबाग नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. मौद्रिक अर्थशास्त्राच्या 4 भागांमध्ये आपण आतापर्यंत पैसा म्हणजे काय, कागदी चलनची निर्मिती कशी केली जाते, स्फीती आणि अपस्फीती म्हणजे काय व त्याचे परिणाम काय होतात अर्थव्यवस्थेवर, तसंच पैसा विपणी म्हणजे काय याचा अभ्यास केला. पैसा विपणीमध्ये अनेक तरल संसाधने वापरली जातात आणि त्यामुळे पतनिर्मिती केली जाते. देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा आधार हा त्या देशाचं मौद्रिक धोरण असतं आणि या मौद्रिक धोरणाच्या कार्यक्षम अंमलबजावणीवरच देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. अनेकदा विविध प्रकारचे अस्थैर्य अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचा दुष्परिणाम होऊन देशाच्या विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे देशातील मजुरी दर, किंमत पातळी, उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक अशा सर्व घटकांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं. यामध्ये संतुलन निर्माण ठेवण्याची गरज रिझर्व्ह बँकेला ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला मौद्रिक धोरण हे राबविलं जातं. देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी केवळ बाजार यंत्रणा उपयोगी ठरत नाही तर सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असते आणि त्यामुळे मौद्रिक धोरण राबविणे ही एक आवश्यक बाब समजली जाते. आता आपण मौद्रिक धोरण याचा अर्थ आणि संकल्पना यांचा विचार करू. जी के शॉ या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांनी मौद्रिक धोरणाचा अर्थ पुढील प्रमाणे स्पष्ट केला आहे की पैशाचं मूल्य, परिमाण किंवा उपलब्धता याच्या बदलाच्या संदर्भात मौद्रिक प्राधिकरणीने अतिशय जाणीवपूर्वक केलेली कोणतीही कृती म्हणजे मौद्रिक धोरण होय. मौद्रिक प्राधिकरण म्हणजे भारतामध्ये जर विचार केला तर रिझर्व्ह बँक असं आपल्याला म्हणता येईल. एच जी जॉन्सन यांच्या मते मौद्रिक धोरण म्हणजे आर्थिक धोरणाची उद्दिष्टे गाठण्याच्या उद्देशाने पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने आखलेले पैशाविषयक धोरण होय. डॉक्टर केंट यांच्या मते पूर्ण रोजगारासारखे विशिष्ट उद्देश साध्य करण्याच्या हेतूने चलनातील पैशाचा विस्तार व संकोच यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कारणीभूत ठरणारे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण होय, असे विविध अर्थशास्त्रज्ञांनी मौद्रिक धोरणाची व्याख्या केलेली आहे. या व्याख्यांवरनं आपल्याला मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे सांगता येतील. यातलं पहिलं उद्दिष्ट आहे किंमत स्थिरता, की देशातील वस्तूंच्या किंमत पातळीमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी मौद्रिक धोरण राबविलं जातं. देशात जेव्हा अतिरिक्त पैसा येतो तेव्हा देशातील वस्तूंच्या किमती वाढतात. याउलट देशातील पैशाच्या पुरवठ्यात जेव्हा घट होते तेव्हा देशाच्या वस्तूंच्या किमती या कमी होत जातात. वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या वारंवार चढ उतारांमुळे आर्थिक स्थैर्य राहत नाही आणि आर्थिक स्थैर्य राहिलं नाही तर आर्थिक विकासाला खीळ बसू शकते आणि म्हणून किंमत स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे पैशाविषयक धोरण ठरवून बाजारात पैशाचा पुरवठा केला जातो. दुसरा महत्वाचा उद्दिष्ट आहे आर्थिक विकास साध्य करणे. आर्थिक विकास हे मौद्रिक धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. देशातील रोजगार हा आर्थिक विकासावरच अवलंबून असतो आणि आर्थिक विकासासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी मौद्रिक धोरणात बदल करून ते देशामध्ये राबवित असते. तिसरा महत्वाचं उद्दिष्ट आहे पूर्ण रोजगार मिळविणे. देशामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करण्यासाठी विविध रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात. त्यामुळे औद्योगिक विकास करणे, शेतीविषयक कार्य करणे आणि इतर क्षेत्रात विकासाच्या योजना राबविण्यासाठी पैसा उपलब्ध करून देणे हे मौद्रिक धोरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट मानलं जातं. चौथा महत्वाचा उद्दिष्ट आहे उत्पन्न दरात स्थिरता निर्माण करणे. देशी चलन आणि विदेशी चलन यांच्यातील परस्पर देण्याघेण्याच्या दराला विनिमय दर असं म्हणतात. देशातील वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यास चलन दरात घट होते आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर चलन दरात वाढ होते. किमतीत वाढ झाल्यामुळे आयात वाढते तर किंमत कमी झाल्याने निर्यात वाढते. या सर्व व्यवहारांचा व्यापार शेषावरती परिणाम होत असतो. त्यामुळे विदेशी चलनाशी असणाऱ्या विनिमय दरात चढ उतार होणार नाहीत याची काळजी रिझर्व्ह बँकेला घ्यावी लागते आणि त्याचा रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरणाद्वारे अंमलबजावणी करीत असते. पाचवं महत्वाचं धोरण आहे उद्दिष्ट आहे उत्पन्नाचं समान वितरण करणे. काही राज्यात उत्पन्नाचा दर जास्त असतो तर काही राज्यात तो कमी असतो आणि मानव निर्मित परिस्थिती किंवा नैसर्गिक परिस्थिती यामुळे सुद्धा दोन्ही उत्पन्नाच्या पातळीत घट किंवा वाढ होत असते.
या विषमतेमुळे देशातील अखंडता तुटण्याची भीती निर्माण होते आणि त्यामुळे देशाच्या विकासासाठी आणि देशात संतुलित अवस्था निर्माण व्हावी यासाठी उत्पन्नाचं समान वितरण होणं हे आवश्यक असतं आणि त्यासाठी मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँकेद्वारे राबविलं जातं. या मौद्रिक धोरणाचा प्रभाव आणि महत्व आता आपण बघूया. सगळ्यात पहिला महत्वाचा प्रभाव आहे की आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये सक्रियता निर्माण होणे. 1951 नंतर स्वीकारण्यात आलेल्या या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावरती सक्रियता निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील नैराश्य दूर करून देशात मोठ्या प्रमाणावरती विकास करण्यासाठी उद्योग आणि शेती या घटकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरणाद्वारे राबविलेलं आहे. दुसरा महत्वाचा प्रभाव आपल्या लक्षात येईल पतपुरवठ्यावरती नियंत्रण ठेवणे. जर देशात पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली तर किंमत पातळी वाढून देशात अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. त्यामुळे पतपुरवठ्याच्या विविध साधनांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करीत असते. तिसरा महत्वाचा उद्देश किंवा प्रभाव आपल्याला लक्षात येईल की पैशाच्या पुरवठ्यात वाढ. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लक्षात येईल देशामध्ये रिझर्व्ह बँकेने मागील अनेक वर्षांमध्ये पैशाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावरती वाढ केली आहे. पुरवठ्याचे प्रमाण कमी जास्त करून तसंच चलन पुरवठ्यातील वाढीसाठी प्रमाणशीरऐवजी किमान निधी तत्वाचा अवलंब करून रिझर्व्ह बँकेने पैशाच्या पुरवठ्यात वाढ केलेली आहे आणि देशाची वेळोवेळी आर्थिक गरज पूर्ण केली आहे. 115 कोटी रुपयांचे सोनं आणि 25 कोटी रुपयांचं विदेशी चलन आज रिझर्व्ह बँकेजवळ आहे. असा 200 कोटी रुपयांचा निधी आधारभूत ठेवून रिझर्व्ह बँक आज मोठ्या प्रमाणावर पैशाचा पुरवठा भारतामध्ये करीत आहे. त्याचबरोबर ताठर आणि महाग पतपुरवठा हा सुद्धा मौद्रिक धोरणाचं महत्व किंवा प्रभाव मानला जाईल. कारण स्वातंत्र्यानंतर ज्या वेळापासून मौद्रिक धोरण राबवण्यात आलेलं आहे तेव्हापासून आतापर्यंत कधीही स्वस्त धोरणाचा रिझर्व्ह बँकेने स्वीकार केलेला नाही. कोणत्याही प्रकारचं कर्ज हे कधीही स्वस्त रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करून दिलं नाही. त्यामुळे ताठर आणि महाग असाच पतपुरवठा देशामध्ये होत आला आणि किंमत पातळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्फीतीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे मौद्रिक धोरण राबविलेलं लक्षात येतं. त्याचबरोबर देशातील बचत आणि गुंतवणुकीत वाढ करण्यासाठीही मौद्रिक धोरण राबविण्यात आलं. विविध प्रकारच्या प्रोत्साहनपर बचतीच्या योजना आणि गुंतवणुकीच्या योजना वारंवार मौद्रिक धोरणाद्वारे राबविण्यात आल्या आणि त्याच्यामुळे आज देशात बचत आणि गुंतवणुकीत वाढ होऊन भांडवल निर्मितीत देखील वाढ घडवून आलेली आपल्याला लक्षात येतं. या मौद्रिक धोरणाचा देशाच्या व्याजदरावरती, देशाच्या भांडवल निर्मितीवरती आणि औद्योगिक धोरणावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे आणि प्राधान्य क्षेत्राचा विस्तार करून आधुनिक बँकिंग क्षेत्राचा सुद्धा मौद्रिक धोरणाद्वारे मोठ्या प्रमाणावरती विस्तार झालेला आपल्याला लक्षात येतो. याबरोबरच आपण राजकोषीय धोरण पण पाहणार आहोत की ज्या वेळेला भारत हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताने 3 त्रिस्तरीय राज्य संघटनेचा या ठिकाणी स्वीकार केला. यामध्ये केंद्र सरकार हे केंद्रस्थानी, राज्य सरकारे त्याच्या खालोखाल व त्यांच्या हाताखाली स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यरत असतात. या तीनही संस्थांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि स्वतंत्र महत्व आहे. या तीनही संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारची कार्य करीत असतात. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवित असतात आणि त्याकरता त्यांना राजकोषाची म्हणजेच त्यांच्या जवळच्या संपत्तीची किंवा उत्पन्नाची ही आवश्यकता असते आणि म्हणून राजाजवळचा कोष म्हणजे राजकोष, म्हणजेच देशाच्या विविध सरकारजवळचा कोष म्हणजे राजकोष आणि या राजकोषाचं धोरण काय आहे हे आपण बघणार आहोत. याची अर्थ आणि संकल्पना आपण आता बघू की संघीय राज्यात केंद्र आणि राज्य सरकारे यांची कार्यक्षेत्रे ही निरनिराळी असतात. त्यामुळे ती कार्य करण्यासाठी त्यांना वित्ताची सोय करणं आवश्यक असतं. केंद्र व राज्य सरकारे यांच्यात उत्पन्न स्त्रोताचे विभाजन करण्यासाठी तसेच सरकारचे उत्पन्न आणि गरजा यांचा समन्वय साधण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली असतात. या तत्वांनाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. या राजकोषीय धोरणाची पण तत्व जी मार्गदर्शक तत्व आहेत ही आपण आता बघूया. यामध्ये पहिलं तत्व आहे स्वतंत्रतेचं तत्व की प्रत्येक राज्यातील प्रत्येक घटकाचे आर्थिक क्षेत्र हे स्वतंत्र असावं हे या राजकोषीय धोरणाचं पहिलं मार्गदर्शक तत्व मानलं गेलेलं आहे. प्रत्येक राज्याला आपापल्या आवश्यकतेनुसार उत्पन्न मिळवण्याचं स्वातंत्र्य या राजकोषीय धोरणाद्वारे देण्यात आलेलं आहे आणि म्हणून राजकोषीय धोरणाचं पहिलं महत्वाचं तत्व स्वतंत्रतेचं तत्व हे मानलं गेलेलं आहे. दुसरं तत्व आहे समानतेचं तत्व की प्रत्येक
राज्याला आपापल्या धोरणानुसार कार्य करण्याचं जसं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तसंच सामाजिक किंवा सार्वजनिक खर्च भागविण्यासाठी त्यांना उत्पन्नाची जी विविध साधने दिली आहेत ती सगळ्या राज्यांना समान प्रमाणात मिळावीत, हे सुद्धा या समानतेचं तत्व आहे. तिसरं महत्वाचं तत्व आहे लवचिकतेचं तत्व. पर्याप्त उत्पन्न मिळवण्याबरोबरच त्या उत्पन्नाच्या कमी जास्त प्रमाणामध्ये कमी जास्त करण्यामध्ये लवचिकता असावी, असंही तत्व यामध्ये मानलं गेलेलं आहे. नुकतंच उदाहरण जर द्यायचं झालं तर ओरिसामध्ये आलेल्या, आसाममध्ये आलेल्या, बंगालमध्ये आलेल्या या ज्या विविध प्रकारच्या चक्रवातामुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या उत्पन्नातील काही वाटा या राज्यांना देऊ केला. त्यामुळे उत्पन्न वितरणामध्ये एक लवचिकता निर्माण झाली. चौथं महत्वाचं तत्व आहे हस्तांतरणाचं तत्व. एका राज्यातून उत्पन्न दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्याचं तत्व या राजकोषीय धोरणाद्वारे ठरवण्यात येतं. कारण जर एखाद्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाची साधनं उपलब्ध असतील आणि दुसऱ्या राज्यात काही नैसर्गिक कारणांमुळे जर उत्पन्नाची साधनं कमी प्रमाणात असतील तर एका राज्यातील उत्पन्न दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्याचं तत्वही राजकोषीय धोरणात सांगण्यात आलेलं आहे. शेवटचं महत्वाचं तत्व आहे मितव्ययतेचं तत्व, की प्रत्येक राज्यांनी आपल्या खर्चावर काटकसर करून उत्पन्न जे सरकारला प्राप्त झालेलं आहे त्याचा यथोचित वापर करण्यात आला पाहिजे, हे मितव्ययतेचं तत्व या राजकोषीय धोरणात सांगण्यात आलेलं आहे. आता आपण केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची विविध उत्पन्नाची साधने बघणार आहोत. त्यापैकी पहिल्यांदा केंद्र सरकारची वित्तीय साधने कोणती आहेत, म्हणजेच उत्पन्नाची साधनं कोणती आहेत ते बघूया. की शेतीमधील उत्पन्न सोडून इतर उत्पन्नावर आकारण्यात आलेला आयकर, वेगवेगळ्या प्रकारचा निगम कर किंवा महामंडळ कर, आयात निर्यात आणि सीमा शुल्क, या सगळ्यांवरचं जे शुल्क आहे ते केंद्र सरकारला जातं. अबकारी शुल्क किंवा उत्पादन कर, विविध उत्पादनांच्या उत्पादनांवरती जो कर लावला जातो त्याला अबकारी शुल्क असं म्हणतात आणि हे केंद्र सरकारला मिळतं. संपत्ती कर किंवा मालमत्ता शुल्क हे केंद्र सरकारकडे स्थानांतरित होतं. शेत जमीन सोडून इतर संपत्तीच्या भांडवली किमतीवर आकारण्यात येणारे विविध प्रकारचे कर हे सरकारद्वारे केंद्र सरकारकडे जमा होतात. नंतर महसूल शुल्क, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, ही सुद्धा मुद्रांक शुल्क हे सुद्धा केंद्र सरकारकडे जातं. वर्तमानपत्रांच्या खरेदी विक्रीवर तसेच वर्तमानपत्रांमध्ये केल्या जाणाऱ्या विविध जाहिरातींवर आकारण्यात येणारे कर हे सुद्धा केंद्र सरकारकडे जमा केले जातात. तसंच शेअर बाजारातील व्यवहारांवर आकारण्यात येणारे कर हे केंद्र सरकारला प्राप्त होतात. आता आपण राज्य सरकारची विविध साधने बघू. की सगळ्या प्रकारचा शेतसारा हा राज्य सरकारला मिळतो, म्हणजे राज्य सरकारच्या हद्दीमध्ये जेवढ्या प्रकारच्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीवरचा सारा हा राज्य सरकारांना प्राप्त होतो. शेत उत्पादनांवरील कर हा सुद्धा राज्य सरकारला प्राप्त होतो. मादक पदार्थांच्या उत्पन्नावरील कर, दारू, गांजा, अफू यावरचा जो कर आहे हा प्रत्येक राज्य सरकारला प्राप्त होतो. आणि म्हणूनच आता आपण बघतोय की कोरोनामध्ये सगळे राज्य सरकारे दारूची दुकानं उघडण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत होते, कारण त्याच्यापासून फार मोठ्या प्रमाणावरती राज्यांना उत्पन्न प्राप्त होतं. वस्तूंच्या खरेदी विक्रीवरील कर, जो आता आपण वस्तू आणि सेवा कर जीएसटी या नावाने ओळखतो, याच्यातला काही भाग हा राज्य सरकारला प्राप्त होतो. शेतजमिनीवरील मालमत्ता आणि वारसा कर, विशिष्ट प्रदेशातून जर काही वस्तू आणल्या असतील तर त्यावरील कर, वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन कर, सिनेमे, नाटके याच्यावरचा जो कर आहे हा राज्य सरकारला प्राप्त होतो. विजेवरील कर, विजेचं उत्पादन आणि त्यावरचा कर हा राज्य सरकारांना मिळतो. रस्ते आणि जलवाहतुकीद्वारे ने आण केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंवरचा कर हा राज्य सरकारांना मिळतो. तसंच चैनीच्या वस्तूंवरील कर आणि यात्रा कर हा सुद्धा राज्य सरकारचं वित्तीय साधन मानलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण याचा अभ्यास केला. हे दोन्ही धोरण आपल्या मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये एक महत्वाचे भाग मानले जातात. या दोन्ही धोरणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठमोठ्या प्रमाणावरती आपल्याला लक्षात येईल की सरकार हे कार्य करत असतं. मौद्रिक धोरण राबवून रिझर्व्ह बँक हे पतनिर्मितीवर किंवा पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवत असतं, तर राजकोषीय धोरणाद्वारे विविध राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही विकासाची कार्य करीत असतात. अशा प्रकारे या दोन्ही धोरणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या दोन्ही धोरणांचा अभ्यास करून आपण मौद्रिक धोरणाचा अधिक सखोल अभ्यास कराल याची मला खात्री आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला, जर तो आपल्याला आवडला तर इतरांनाही तो शेअर करा आणि बाकीच्यांनाही तो सबस्क्राईब करायला सांगा.